8% क्वांटम हा फक्त मराठा बांधवांना त्याचा लाभ होत होता। मग आता त्या मराठा बांधवांनी EWS घ्यायचं, SCBC घ्यायचं का जरांगींच्या सांगण्यावरनं निवडणुकांना उभं राहण्यासाठी आणि ओबीसीच्या अनाथ माती कालवण्यासाठी ओबीसी मधून आरक्षण घ्यायचं। आता मी ही एवढं जे बोललो हे बोलायला जर तो पंडित आला असता तो मला श्वान बोलला। काय बोलला? श्वान बोलला। आहोत आम्ही श्वान, पण आम्ही काय म्हणतोय त्याच्यावर तो आमदार म्हणून व्यक्त होणं आवश्यक नव्हतं। त्यामुळे हे बेजबाबदार वागतायत लोक। खरं सांगू का तुम्हाला, ह्या पंडितांनी सोळंकीनी आणि बजरंग सोनवणे मराठा प्रश्नावरती आपल्या पदांचा राजीनामा द्यावा आणि जरांगेंच्या आंदोलनात सहभागी होऊन त्या विषयावरती निवडणूक लढावी असं माझं म्हणणं आहे। दुसरा एक मुद्दा असा आहे की आमदारकीची शपथ घेऊन एका जातीची बाजू घेणं तुम्हाला घटनाबाह्य वाटते, तर मग पडळकर यांनी जे मोर्चे काढले किंवा त्यांनी जी काही भूमिका घेतली तर मग आता त्यांनीही आमदारकीचा राजीनामा द्यायला पाहिजे का? दिला पाहिजे। जर संविधानिक तत्वांचा जर भंग कोण करत असेल, मी काय बोलतोय परत एकदा ऐका। ज्यावेळी तुम्ही कायद्याच्या सभागृहामध्ये सदस्यत्वाची शपथ घेता त्यावेळी आम्ही एखाद्या समाजाबद्दल एखाद्या क्लासबद्दल अपप्रभाव ममत्व बाळगणार नाही। ह्या एका दोन शब्दाचा एवढा मोठा व्यापक अर्थ आहे की आपण 12-13 करोड जनतेच्या दायित्वाची आपण शपथ घेतलेली आहे। आपल्याला सगळे समान आहेत और ही एवढी मोठी त्या विधिमंडळाच्या शपथेची अर्थ आहे। त्यामुळे कोण जर असं काही भंग करत असेल तर त्याला ती शिक्षा झाली पाहिजे। आणि मग मला एक सांगा, हे जे आमदार आहेत अजितदादा पवारांचं काय म्हणणं आहे यावरती? ओबीसीचं आरक्षण संपलं पाहिजे असं म्हणणं आहे। बरं, देवेंद्र फडणवीसांना आईमाईवरनं शिवे देणारे जरांगे, त्याच देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्याच पक्षातले हे आमदार आहेत आणि ते म्हणतात की आम्ही जरांगेंच्या आंदोलनात सहभागी आहे। काही नक्की मला तर काही कळत नाही बाबा, ही कसली खिचडी आहे का? हा कसला काला म्हणतात, गोपाळ काला। मला वाटते दादानी सुद्धा या गोष्टीवर व्यक्त झालं पाहिजे। मी जे बोलतोय ना ह्या प्रश्नांना तुम्ही उत्तर द्या। समजा म्हणजे उद्या मराठा समाज यांनी जर भुजबळांना आम्हीही मतदान केलंय म्हणून जरांगेंना पाठिंबा द्या असं म्हणत येवल्यातल्या त्यांच्या घरासमोर